आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। कालही होतं आणि इथून पुढे असणारे काय म्हणणं आहे तुझं? माझं एवढंच म्हणणं आहे की तुझं धनंजयवर प्रेम आहे, मग तू त्याच्यासोबत लग्न का करत नाहीस? सुंदरी, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी। मला धनंजय विषयी वाईट बोलायचं नव्हतं, पण तुझ्या मनात जे काही ना धनंजय विषयी ते बाहेर काढण्यासाठी मला तसं बोलावं लागलं। आय एम रिअली सॉरी। पण हो, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत। अजून किती दिवस तू स्वतःची फसवणूक करणार आहेस? अजून किती वेळा तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग करणार आहेस? खरं प्रेम फार मौल्यवान असतं, फार नशिबाने आणि फार मोजक्या लोकांना मिळतं। जर तुला ते मिळाले तर ते जब असं झिडकारू नकोस। मला सुद्धा अनुच्या रूपात खरं प्रेम मिळालं होतं, पण नाही सांभाळू शकलो, मी आज एकटा पडलोय। तर तुला एवढीच रिक्वेस्ट करेन मी की खरं प्रेम मिळालंय तर ते जप। पण माझ्यावर खरंच सांगतो, देवाची कृपा आहे, दुसऱ्यांदा मला खरं प्रेम मिळते सावीच्या रूपात, आणि तिने मला पुन्हा एकदा जाणीव करून दिली की खरं प्रेम काय असतं। त्यामुळे मी तुम्हा दोघांना वेगळं होताना नाही बघू शकत सुंदरी। बघ, जर सावीमुळे आपल्याला एकत्र राहावं लागलं तर एवढं निश्चित आहे की मी आधी ज्या चुका केल्या त्या पुन्हा नाही करणार। पण तरीही मला असं वाटतं ना की धनंजय शिवाय तुझ्यावर जास्त प्रेम कोणी नाही करू शकत। तुला त्याच्यापेक्षा जास्त सुखात कोणी नाही ठेवू शकत। म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो की धनंजय सोबत लग्न कर, त्याच्यासोबत संसार थाट, मी सावीला सांभाळून घे। माझ्यामुळे एकदा तुमचं लग्न मोडलंय, आणि जर पुन्हा तू आता असा काही डिसिजन घेतला तर त्याचा दोष सुद्धा माझ्यावरच येईल। आणि प्लीज, मी खूप थकलोय आता सुंदरी, मी एवढं पाप स्वतःवर नाही ओढवून घेऊ शकत। तुला असं वाटत असेल की हा माझा स्वार्थ आहे, मी स्वार्थाने बोलतोय, तर तसं समज, पण प्लीज आय रिक्वेस्ट यू, तुम्ही दोघांनी एकत्र या, तुम्ही दोघांनी लग्न करा। आय रिक्वेस्ट यू, प्लीज। पण हे कसं शक्य आहे आदित्य? मी सावीशिवाय नाही राहू शकत। सुंदरी, बघ प्लीज, तू माझं ऐक, तू सावीची काळजी करू नको, तिची समजूत मी काढेन, मी तिला समजावेन। आय प्रॉमिस, मी वचन देतो तुला, तुझं धनंजयचं लग्न व्यवस्थित होईल, निर्विघ्नपणे पार पडेल, मी वचन देतो तुला।